धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. फोटो काढावची नाही काढावं ना, दर्शन करावं मेनू. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सगळ्यात पहिल्यांदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर तुमची दिवाळी एकदम भरभराटी जाओ, खतरनाक जाओ आणि फुल फटाक्यांमध्ये जाओ. तर आज आपण आहे अक्कलकोटमध्ये. रात्री अचानक ठरलं की बाबा अक्कलकोटला जायचं. स्वामींचा निरोप आलाय आपल्याला, स्वामींनी आपल्याला बोलावणं धाडलंय. कसला काही विचार नाही केला. सकाळी 4 वाजता गाडीला स्टार्टर मारलं पुण्यातनं. 6 तास ड्राईव्ह करून आता आपण आलोय अक्कलकोटमध्ये. गर्दी आता माहित नाही किती गर्दी आतमध्ये, काही नाही, कारण दिवाळी एवढी गर्दी नसावी कदाचित. पण बघू आता आतमध्ये जाऊ, दर्शन करू. आणि एक जास्त मोठं होणार नाही कारण की आतमध्ये काय व्हिडिओला वगैरे परमिशन नाहीये. त्यामुळे आता आपण जेवढं होईल तेवढा एक 3 ते 4 मिनिटात एक छोटासा ब्लॉग करू आणि तुम्हाला थोडंसं अक्कलकोटचं घर बसल्या दर्शन देऊ. श्री स्वामी समर्थ. असं काही आहे मंदिराच्या आतला परिसर. इकडे सगळे दुकानं लागलेले आहेत आपले हाराचे वगैरे. कोणाला काही लहान मुलं असतील तर खेळण्या घेण्यासाठी. आपण जाऊया आता आतमध्ये लाईन मध्ये लागण्यासाठी. महिला आणि पुरुष वेगवेगळे आहेत का? अच्छा, आम्ही इकडून जायचं. सिस्टीम भारी आहे एकदम, जेंट्स साईडला, लेडीज साईडला. तर असं काही आहे स्वामींचं वटवृक्ष मंदिर, जे की अक्कलकोट मधलं आहे. आतमध्ये एकदम म्हणजे गर्दी असो नाही तर गर्दी नसतो, एकदम शांतता असते आतमध्ये. आता सकाळचे वाजले 10, पण अजून सुद्धा काही एवढी काही गर्दी नाही, कारण की उद्या आहे दिवाळी. फोटो व्हिडिओ काढायला मनाई असतं, तुमच्यासाठी फक्त फोटो काढलं जर काढ. हा, फोटो काढावची नाही काढावं ना, दर्शन करावं मेनू. तर आता आपलं दर्शन झालंय मस्तपैकी. आणि ही अशी आहे दिवाळीच्या आधीची गर्दी. तरी काहीच गर्दी नाही याच्या म्हणा तरी, कारण की आतमध्ये सुद्धा एकदम 5 मिनिटात आपलं दर्शन झालेलं आहे. 5 वर्षावर 5 वर्षापासून. 5 वर्ष नाही, असे खूप वर्ष झाले, पण अजून मधून येतो. सुविधा कशी मंदिरामध्ये? सुविधा कशा? सुविधा एक नंबर आहे, माझ्यासाठी तर बरोबर आहे. तुम्ही आले कुठं आता? यवतमाळवरून आले. प्रॉपर माहूर. अच्छा, मंदिरामध्ये राहायची वगैरे सुविधा आहे का? जर एखादी भाविक लांबून येणार असतील तर राहायची वगैरे सुविधा आहे? मी रूम केली भाड्याने. अच्छा, किती भाडं घेतलं? 900 रुपये. 4 जण. पण मंदिर कसं वाटलं तुम्हाला एकंदरीत? माझ्या व्यक्तीने माझा आनंद झाला, प्रसन्न वाटतं एकदम, आहे की नाही? मंदिर व्यवस्थापन चांगलं आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तर या ठिकाणी जोगेश्वरी मुंबई येथील स्वामी भक्तांनी प्रतिमा 40,000 पंचमुखी रुद्राक्षांनी बनवलेली प्रतिमा आहे. फोटो काढायला गर्दी बघितली किती. आणि याच गोष्टी आपल्याला काय पटत नाही बरं का. हे बघा, इथं एवढं लांब मंदिरामध्ये छान डोळ्यांनी दृश्य टिपून घ्यायचं आणि इथे सगळे फोटो काढत बसायचे. प्रत्येक जण फोटो काढतोय, आपण शूटिंग काढतो म्हणते गोष्ट वेगळी. म्हणजे हा फक्त आपल्याला साधं बसायचं किंवा मग यांच्यासारखा फोटोचा सेक्शन म्हणता येईल. आणि खरा ध्यान धारणेचा सेक्शन इकडे आहे बघा. प्रत्येक जण इथं मोबाईल सोडून मेन म्हणजे ध्यान धारणा करतोय. तर आता आपलं दर्शन झालंय आणि आपण निघालो आहे बाहेरच्या साईडने. अन्नछत्र, धान्य कोटा एकदम गच्च भरलेलं आहे. आणि तर अन्नछत्राचा एवढा भारी विषय ना, कारण की इथं दिवसाला जवळजवळ 1 लाख 2 लाख किती पण भाविक येऊ, अजिबात कोणाला जेवायला कोणाला काहीच कसलीच सोय काही पडत नाही. कारण की याचा अंदाज कसा येतो किंवा काय येतो हे त्यांनाच माहिती. स्वामींची कृपा असेल काहीतरी. आता दिवाळीमुळे तरी गर्दी कमी, पण जर का गुरुपौर्णिमा किंवा स्वामींची जयंती वगैरे असेल तर इथं तुफान अशी गर्दी असते.
आणि त्या गर्दीला सुद्धा भुकेला जाऊ देत नाही कोणीच. किती पण गर्दी येऊ द्या, सगळ्यांनी इथं अन्नछत्रामध्ये मोफत अशी जेवणाची सुविधा उपलब्ध आहे. आणि भक्तनिवासमध्ये सुद्धा मोफत सुविधा उपलब्ध असेल तर आम्ही तिकडे गेलो नाही, पण आता भक्तनिवास सुद्धा इथं उपलब्ध आहे. चला आता आपण आजचा अक्कलकोटचा एक छोटासा व्लॉग इथे एंड करतोय. आवडला असं व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जे पण कोणी अक्कलकोटला जर असतील किंवा जे पण स्वामी भक्त असतील त्यांना व्हिडिओ शेअर करा. बाबा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.